नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी दिलीप बिरादार ॲग्री फ्रेंड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आजचा आपला जो विषय आहे ऊसाचं एकरी 100 टन अवरेज मिळवण्यासाठी त्या संबंधाने घ्यावयाची काळजी अथवा नियोजन याबाबत माहिती आज आपण घेणार आहोत. कारण दिवसेंदिवस जमिनीचं घटत चाललेलं क्षेत्र आणि रासायनिक निविष्ठांचे वाढलेले दर याचा गांभीर्याने विचार केला तर आपणास एकरी 100 टन अवरेज घेतल्याशिवाय ऊस शेती निश्चितच परवडणार नाही. पर्यायाने एकरी 100 टन किंवा त्याहून अधिक अवरेजसाठी कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे, कोणत्या घटकाची आवश्यकता आहे याचा आज आपण विचार करणार आहोत. त्यातला पहिला घटक आहे जमिनीची निवड. ऊस पिकासाठी जमीन ही हलकी, मध्यम, भारी पण सेंद्रिय कर्ब अधिक असणारी अत्यंत आवश्यक आहे. आणि कदाचित आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे निश्चितपणाने कमी आहे आणि ते वाढवण्यासाठी आपण हिरवळीची खतं जमिनीमध्ये गाडणे अथवा गांडूळ खताचा वापर, त्याशिवाय कुजलेलं चांगलं शेणखत किंवा लेंडी खत, पोल्ट्री खत अथवा प्रेसमेड याचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टीनं. आणि मृत होत चाललेली जमीन जिवंत करण्याचा हा एक चांगल्या प्रकारचा फॉर्म्युला आहे. सेंद्रिय आणि रासायनिक खत एकंदरीत एकात्मिक खत व्यवस्थापन केलं तर कोणत्याही हलकी, मध्यम आणि भारी कोणत्याही स्वरूपाच्या जमिनीमध्ये ऊसाचं पीक हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं. त्यानंतरचा जो दुसरा घटक आहे महत्वाचा, सरीमधील अंतर. हलक्या जमिनीसाठी 4 ते 4.5 फूट आणि मध्यम ते भारी जमिनीसाठी 5 ते 6 फूट इतकं अंतर असावं. काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी 7 फुटाचं अंतर ठेवून 100 टनापेक्षा अधिक मजल मारली आहे, पण लहान शेतकऱ्यांना ही बाब निश्चितच परवडणारी नाही. त्यानंतरचा महत्वाचा घटक आहे बेणे निवड, बेणे प्रक्रिया आणि लागवडीच्या जाती. लागवडीसाठी बेणं हे सर्वसाधारणपणे 10 महिन्याच्या ऊसाचे असावे. खोडवा किंवा गवताळवाढ जास्त असलेले आणि लोळलेल्या ऊसाचा वापर बेण्यासाठी करू नये. अडसालीसाठी 1 डोळा पद्धत, पूर्व हंगामीसाठी 2 डोळा पद्धतीने आणि 22 साफ अथवा जैविक मध्ये ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स यांच्या द्रावणामध्ये बेणे अर्धा तास बुडवून ठेवून लागवड करणे 100% आणि निरोगी उगवणीसाठी अत्यंत गरजेचे आहे. हल्ली ऊसाची रोपे नर्सरीतून विकत घेऊन लागवडी वाढलेले आहेत. बेणे लागवडीपेक्षा शेतकरी बंधूंनी रोपांची लागवड करणं, एकरी 40,000 इतकी ऊस संख्या राखण्याच्या संबंधाने आणि 100 अथवा 100 पेक्षा अधिक अवरेजच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर वाण अथवा जातीमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये प्रचलित असणारी आणि रफ अँड टफ अशी जी व्हरायटी आहे, अधिक फुटवे काढणारी जी व्हरायटी आहे 86-0-32 हा वाण आहे. त्यानंतर फुले ऊस ज्याला 265 म्हणतो. त्यानंतर 10,001 आहे, 8,005 आणि हल्ली ज्याची लागवड वाढीस लागलेली आहे किंवा शेतकरी वर्गामध्ये एक लोकप्रिय झालेली जात म्हणजे VSI 18-121 यासारख्या जातींची निवड अधिक अवरेजच्या दृष्टीनं करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा महत्वाचा भाग आहे भरणी. ऊस पिकामध्ये उत्पादन वाढीच्या दृष्टीनं आणि फुटवा नियंत्रणासाठी जमीन भुसभुशीत होऊन मुळाच्या कार्यक्षम आणि जोमदार वाढीसाठी बाळ भरणी ही अत्यंत आवश्यक आहे. ऊस लागवडीपासून सर्वसाधारणपणे 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान बाळ भरणी करावी. त्यानंतर मध्यम आणि मुख्य भरणी पण करणं ऊस अधिक उत्पादनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतरचा महत्वाचा भाग आहे जेठाखोम मोडणे. आणि मग जेठाखोम हा किती दिवसाला मोडायचा नेमका? यामध्ये ऊसाच्या लागवडीपासून 60 ते 75 दिवसाच्या दरम्यान जेठाखोम मोडावा. तो का मोडावा? ऊस लागवडीच्या वेळी दिलेली खते व अन्नद्रव्ये जेठाखोम स्वतःकडे खेचून घेतो व ऊसाची असंतुलित वाढ होते. सर्व फुटव्याच्या एक समान वाढीसाठी
जेठाकोंब मोडणं गरजेचं आहे. जेठाकोंब हा वरच्या बाजूला पकडून हलकासा हिसडा द्यावा, पण यावेळी जमिनीत ओल असेल, अधिक असेल तर संपूर्ण बेटच वर येऊ शकते. त्यासाठी खुरप्याच्या साह्याने जेठाकोंब काढणं ही एक सुरक्षित पद्धत आहे. आणि अपेक्षित फुटवे येण्यासाठी आणि एक समान वाढीसाठी बाळभरणी, आळवणी आणि फवारणी करणं गरजेचं आहे. त्याशिवाय ऊसामध्ये कीड रोग व्यवस्थापन, ऊसावर प्रामुख्यानं खोडकीड असेल, कांडीकीड आहे, हुमणी आहे, लोकरी मावा आहे, तांबेरा इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव हल्ली वाढलेला आहे. त्यासाठी क्लोरो असेल, टिल्ट आहे, थायोफिनेट मिथाईल आहे, एलिएट आहे, एंट्राकॉल आहे, हेक्झाकोनाझोल आदी प्रकारच्या औषधांचा, कीटकनाशकांचा आणि बुरशीनाशकांचा शिफारशीप्रमाणे वापर करून अधिक उत्पादन वाढीच्या दृष्टीनं ऊसाचं पीक निरोगी ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पाणी व्यवस्थापन. ऊस या पिकामध्ये वापसा कंडिशन मधील ओलावा राहील इतकं संतुलित पाणी व्यवस्थापन, अर्थात जमीन भुसभुशीत राहून मुळांना वातावरणातील नायट्रोजन मिळणे संबंधाने ठिबक सिंचन ही पद्धती अतिशय उपयुक्त आहे. पाटपाण्यामुळे असंतुलित पाणी व्यवस्थापन होऊन मुळा कुजण्याची व जमीन क्षारपड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठवाडा, विदर्भासारख्या उष्ण तापमानाच्या विभागामध्ये उन्हाची तीव्रता कमी करून 100पेक्षा अधिक टनेजसाठी फॉगर्सची व्यवस्था करणं अत्यंत आवश्यक आहे. एकंदरीत ऊस या पिकाचे 100 या त्याहीपेक्षा अधिक अवरेज घेऊन या नगदी पिकातून शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी 100 ते 120 दिवसापर्यंत आळवणी, फवारणी, बांधणी, स्लरी व संजीवकाचा वापर व एकात्मिक खत व्यवस्थापन आदी आधुनिक तंत्राचा अवलंब केला तरच 100 पेक्षा अधिक एकरी अवरेज मिळवणे शक्य होते. कृषी जगतातील अपडेट माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न अथवा काही अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.